नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बोंग तुमचं कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजचा जो टॉपिक पाहायचा आहे टाइप्स ऑफ हायब्रिड, जो प्लांट ब्रीडिंगचा महत्त्वाचा टॉपिक आहे। आणि याच्यामध्ये हायब्रिडायझेशन हे शब्द जर ऐकले आपण, इंट्रास्पेसिफिक, इंटरव्हरायटल, इंटर जेनरिक, त्याच्यानंतर इंटरस्पेसिफिक, हे जे वर्ड्स आहेत याच्यामध्ये आपलं भरपूर सारं कन्फ्युजन होतं आणि ते कन्फ्युजन दूर घालवण्यासाठी आज आपण हे गोष्ट पाहणार आहोत। त्याच्यामधून काय आहे, सोप्या भाषेमध्ये ते लक्षात ठेवण्यासाठी कसे उपयोगी होईल हे पाहायचं आहे आपल्याला। ओके, टाइप्स ऑफ हायब्रिडमध्ये जर पाहिलं तर काय आहे, दोन टाईप आहेत। त्याच्यामध्ये पहिला आहे इंट्रास्पेसिफिक हायब्रिड, ओके, आणि त्याच्यानंतर दुसरा आहे, त्याच्यामध्ये टाईप येतो डिस्टंट हायब्रिड। ओके, हे दोन टाईप जे आहेत ते याच्यामध्ये येतात। ओके, आता ज्यावेळेस काय आहे आपल्याला एखादा अभ्यास करायचा आहे हायब्रिडमधला, तर काय आहे आपल्याला बेसिक जो 11वी-12वीमध्ये जो टॉपिक झाला होता, जसं की काय आहे आपला किंगडम येतो। ओके, जसे वेगवेगळे काय आहेत किंगडम आहे, त्याच्यामधला एक प्लांटी किंगडम आहे। ओके, किंगडम नंतर काय आहे तर फायलम येतो। ओके, फायलम नंतर काय आहे क्लास येतो। ओके, क्लास नंतर काय येते ऑर्डर येते। ओके, ऑर्डर नंतर काय आहे फॅमिली येते। ओके, त्यानंतर काय आहे जीनस येतो। ओके, त्यानंतर काय आहे स्पेसीज येते। ओके, आणि त्यानंतर काय आहे लास्टला त्या स्पेसीजच्या काय असतात व्हरायटी असतात। ओके, एवढ्या जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर याच्यावरून काय आहे तुम्हाला छोटासा कन्सेप्ट जो आहे आपला की जे काही टाईप्स आहेत त्याच्यामध्ये। ओके, मग याच्यामध्ये दोन टाईप पाहिलेले होते आपण। दोन टाईपमध्ये काय आहे, पहिला इंट्रास्पेसिफिक। इंट्रास्पेसिफिक म्हणजे काय आहे तर त्याची डेफिनेशन जर बघितली तुम्ही, दोन व्हरायटी, ओके, द क्रॉस बिटवीन टू व्हरायटी ऑफ द सेम स्पेसीज इज नोन ॲज काय आहे इंट्रास्पेसिफिक। ओके, इंट्रास्पेसिफिक असं म्हटलं जातं, किंवा इंट्रा म्हणजे काय, इंट्रा म्हणजे सेम। ओके, आणि इंटर म्हणजे काय तर डिफरंट। ओके, आता इथं काय आहे दोन काय आहेत इंट्रा म्हणजे काय आहे सेम बघितलं। इंट्रास्पेसिफिक म्हणजे काय आहे डेफिनेशनमध्ये काय सांगितलं होतं, क्रॉस बिटवीन टू व्हरायटी ऑफ सेम जीनस सेम स्पेसीज जे आहे त्याला काय आहे तर इंट्रास्पेसिफिक म्हटलं जातं। ओके, किंवा आता दोन वेगवेगळ्या व्हरायटी आहेत म्हणजे काय त्याला नाव काय असणार आहे इंटर व्हरायटल असं आपण म्हणू शकतो। ओके, त्याच्यानंतर आता हे झालं काय क्लोज ब्रीडिंगचा टाईप झाला। ओके, याच्यापासून तयार होणार ऑलवेज गोष्ट काय असणार आहे, जे काही F1 तयार होणार आहे ते ऑलवेज काय असणार आहे फर्टाईल असणार आहे। ओके, त्याच्यानंतर जर दोन वेगवेगळ्या काय आहे स्पेसीज जर आपण क्रॉस केल्या, द क्रॉस बिटवीन टू डिफरंट स्पेसीज नोन ॲज काय आहे, आता दोन वेगवेगळे आहेत म्हणजे काय आहे इंटर स्पेसिफिक म्हणणार आपण त्याला, काय आहे इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन। ओके, किंवा क्रॉस बिटवीन टू स्पेसीज ऑफ सेम जीनस काय असणार आहे त्याचा सेम असणार आहे, त्याच्यामुळे काय आहे इंट्रा जेनरिक। ओके, त्यानंतर डिस्टंट हायब्रिडायझेशनचा दुसरा टाईप। ओके, आता हे जे काही इंटरस्पेसिफिक आणि इंटरजेनेरिक तयार होते याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काय आहे गव्हाचे दोन प्रकार घेऊया आपण, ट्रिटिकम ॲस्टिवम इंटू ट्रिटिकम ड्युरम। ट्रिटिकम काय आहे त्याच्यामध्ये जीनस आहे आणि जी काही पुढची स्पेसीज आहे, एकामध्ये काय आहे ॲस्टिवम घेतलेली आहे आणि दुसऱ्यामध्ये काय आहे तुम्ही काय आहे त्याच्यामध्ये इंटू ट्रिटिकम ड्युरम अशी जे काही दोन जे काही स्पेसीज आहेत त्यांच्यामधला क्रॉस आहे आणि सेम जीनस आहे। इथं जर बघितलं तर काय आहे दोन व्हरायटी, जसं की वीटच्या दोन व्हरायटी घेतल्या आपण, ट्रिटिकम ॲस्टिवम त्याचं काय आहे जीनस पण सेम आहे, स्पेसीज पण सेम आहे, बट व्हरायटी चेंज आहे। व्हरायटीमध्ये काय चेंज आहे तर कल्याण सोना इंटू लोकवन, हे एक्झाम्पल याचं झालं। ओके, याच्यामध्ये जर बघितलं इंटरजेनरिक आणि इंट्रास्पेसिफिक याच्यामध्ये जे काही गोष्टी तयार होतात त्या काय असतात पार्शियली स्टेराईल असतात, पार्शियली फर्टाईल असतात। ओके, त्यानंतर नेक्स्ट आपला तिसरा टाईप आहे काय आहे दोन जीनस जर आपण क्रॉस केले, द क्रॉस बिटवीन टू जीनस ऑफ काय असणार त्याची सेम फॅमिली असणार। ओके, म्हणजे काय आहे तर याला काय म्हणणार दोन वेगवेगळे जीनस आले म्हणजे काय आहे इंटर जेनरिक। ओके, किंवा काय आहे सेम फॅमिली आहे म्हणून आता इथं इंट्रा फॅमिलिक नाव नाही आहे। ओके, इंटर जेनरिक हे काय आहेत वेगवेगळे टाईप आहेत ज्याच्यामध्ये काय आहे आपलं भरपूर सारं कन्फ्युजन आहे। मग याच्यामध्ये दोन जीनसमध्ये क्रॉस केलेला सेम फॅमिलीच्या म्हणजे कोण तर त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल बघितले आपण काय आहे फर्स्ट मॅनमेड हायब्रिड, त्याच्यामध्ये काय येतं ट्रिटिकेल। ओके, व्हीट इंटू राई, व्हीटचा काय आहे फॅमिली तर ग्रॅमिनी फॅमिली किंवा पोएसी फॅमिली, राईची काय आहे ग्रॅमिनी किंवा पोएसी फॅमिली। ओके, व्हीट इंटू काय आहे
तर राई हा जो क्रॉस आहे याच्यामध्ये जो काही ट्रिटिकेल तयार झाला जो की रिम्पू यांनी बनवला, त्याचंच दुसरं एक्झाम्पल काय आहे रॅफेनोब्रासिका, रॅडिश इंटू कॅबेज, सेम फॅमिली काय आहे क्रुसिफेरेसी किंवा ब्रासिकेसी फॅमिलीमधून ते बिलॉंग्स करतात. ओके, त्या गोष्टी आहेत. म्हणजे काय आहे दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये जर बघितले आपण 3 टाईप. ओके, काय आहे पहिला 2 वेगवेगळे काय आहेत व्हरायटी म्हणून काय आहे इंटर व्हरायटी. ओके, आणि त्याचा स्पेसिस काय आहे सेम आहे त्याच्यामुळे काय आहे इंट्रास्पेसिफिक. त्याच्यानंतर काय आहे 2 वेगवेगळ्या स्पेसिस जर असतील इंटरस्पेसिफिक त्याची काय आहे जिनस सेम आहे म्हणून इंट्राजेनरिक. ओके, आणि 2 वेगवेगळे जिनस एकत्र आले तर काय आहे इंटरजेनरिक. ओके, आता ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण ऑलवेज फर्टाईल तयार होत आहे. इथं काय आहे तर पार्शियली स्टराईल पार्शियली फर्टाईल तयार होतं आणि याच्यामध्ये काय आहे ऑलवेज काय आहे स्टराईल तयार होतं. ओके, हे जे स्टराईल कंडिशन आहे याला जर फर्टाईल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं याच्यामध्ये क्रोमोझोम डबलिंग करावं लागतं आणि त्याने काय आहे तुम्हाला फर्टिलिटी रिस्टोर करावी लागते. ओके, या दोन्ही गोष्टी आहेत. मग जर आपण बघितलं व्हीट इंटू राई आपण क्रॉस घेतला त्याच्यामध्ये काय आहे व्हीट 2n इज इक्वल टू किती आहे 42 आणि इकडे किती आहे 2n इज इक्वल टू 14. ओके, याच्यामधला n म्हणजे किती 21 आणि इकडचा काय आहे n म्हणजे 7. हे जर दोन्ही एकत्र आले F1 जे तयार होणार ते काय तयार होणार आहे तर याच्यामध्ये 2n इज इक्वल टू किती होणार आहे 28. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे हे जे आहे ते काय तयार झालेलं आहे स्टराईल तयार झालेलं आहे. हे स्टराईल काय आहे तुम्हाला फर्टाईल करण्यासाठी काय आहे त्याच्यामध्ये क्रोमोझोम डबलिंग करावं लागेल. 28चं काय आहे काय होणार आहे 2n इज इक्वल टू 56 आणि जे काही ट्रिटिकेल तयार झालेलं आहे ते काय असणार आहे ॲम्फी डिप्लॉइड असणार आहे. ही गोष्ट आहे म्हणजे काय आहे एका गोष्टीवरून तुम्ही एवढ्या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. याच्यासाठी काय आहे हा जो कन्सेप्ट आहे बेसिक क्लिअर असणं का गरजेचं आहे तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यामधून काय आहे तुम्हाला ते इझिली अंडरस्टँड होऊ शकतं. हा जो आहे तो आजचा आपला कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट कसा वाटला किंवा या रिलेटेड काही गोष्टी असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याची जी लिंक आहे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा जे काही मित्र असतील त्यांच्यामध्ये शेअर करा. धन्यवाद.